दुसरा काय हॅलो दरम्यान क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे ते जॉय कालेकर आणि स्वप्नील खांडेकर आपल्या व्यवसायातून वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवली आहे. फार मोठी उलाढाल असते या दोन्ही कार्यकर्त्यांची, त्याच्यातून आपण देखील वेळ काढलात आणि इथे कबड्डी प्रेमी कबड्डीच्या प्रेमासाठी आपण इथे उपस्थित दर्शवली. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. श्री साई गणेश विरुद्ध गजानन संघर्ष केश असा चालू सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना, उपांत्य फेरीचा दुसरा सामना आपण अनुभवतो. श्री साई गणेश विरुद्ध गजानन संघर्ष केश आणि यावेळेला मात्र चढाईच्या मारण्यासाठी सज्ज होतोय रत्नागिरीचा टायगर बंटी आंबेकर. 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू चढाईचा मार वाहतोय. समोर असलेला श्री साई गणेश संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये वेळेला आक्रमक आणि क्षणिक शांत संयमी खेळीचा पवित्र आजमावून आला. बंटी आंबेकर एका यशस्वी गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय प्रशांत. श्री साई गणेश संघाचा प्रशांत यावेळेला चढाईचा मार वाहतोय. जिमीला मैदानामध्ये कमबॅक केल्यानंतर यशस्वी ठरतोय तो बंटी आंबेकर. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते प्रशांतच्या माध्यमातून. रिकाम्या हाताने मागे फिरतोय प्रशांत. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय नुकताच कमबॅक केलेला जिमी. क्रीडांगणाची शपथ घेतली जाते. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय आणि एका गुणाची भर पडेल ती केशी संघाच्या खात्यामध्ये आणि तिसऱ्या साडीची इशारा होते. वडद संघासाठी भरीव अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जिमी चढाईसाठी सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. श्री साई वडद संघाच्या 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये लाथवर गडी बाद करण्याचा जिमीचा प्रयत्न, अजूनपर्यंत प्रयत्न असफल ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया रिकाम्या हाताने मागे फिरणार का जिमी. अर्थातच जिमी रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय श्री साई वडद संघाचा 9 नंबर जर्सी परिधान केलेला प्रथमेश काटकर. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. त्याला बंटी आंबेकर बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या अभ्यंतर क्षेत्ररक्षणामध्ये चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धूर आपल्या हातामध्ये घेतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. बजरची टिकटिक चालू होते. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रशांत. श्री साई वडद संघाचा प्रशांत यावेळेला बघूया काय कामगिरी बजावतोय. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. अर्थातच बोनस गोल मिळणार नाहीये. चढाई गोलवर करावी लागते.
आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते श्रीसाई वणन संघासाठी. डुआ डायरेक्ट रिकाम्यापणे मागे फिरून चालणार नाहीये आणि त्याच वेळेला चढाईचा भार व्हायला जातो तो श्रीसाई वणन संघाच्या प्रशांतच्या माध्यमातून. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण, एक उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं जातं श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून. नक्कीच रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न होता. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण कुस्ती स्पर्धा आहे आणि यावेळेला मात्र 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाईपट्टूला थांबवलं गेलंय. एका गुणाची भर पडेल ती गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय रत्नागिरीचा टायगर उर्फ बंटी आंबेकर. यावेळेला चढाईच्या मारवण्यासाठी स्वतः जातीने सज्ज होतोय. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. बोनस गुण देखील यावेळेला ऑन आहे. बंटी आपल्या शरीर यष्टीचा वेळोवेळी फायदा करताना आपल्याला पाहायला मिळतो. समोरच्या क्षेत्ररक्षकाला बाद केल्याचा दावा केला जातोय प्रथमेश काफ्टरच्या माध्यमातून आणि एका गुणाची भर पडते श्रीसाई वणन संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याचं गुणफलक एकदा आपण पाहूया. श्रीसाई वणनचा संघ खेळतोय 5 गुणांवरती आणि गजानन संघर्ष केशी संघ खेळतोय 4 गुणांवरती. एका गुणाची आघाडी आपल्याला वणन संघाच्या खात्याकडे पाहायला मिळते. एकदा प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 9 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 4 खेळाडूंचं लागलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बंटी आंबेकर असेल अथवा बबलू असेल. 2 नंबर जर्सी परिधान केला चढाईपट्टू आपल्याला 9 नंबर जर्सी परिधान चढाईपट्टू श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून चढाईचा भार वाहताना पाहायला मिळतोय. 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बजारची टिकटिक चालू होते. नक्कीच शेवटच्या काही सेकंदांचा अवधी आपल्याकडे शिल्लक असल्याचा दावा केला जातोय. रिकाम्या हाताने मागे आणि तिसऱ्या चढाईची इशारत होते डुअर डायरेक्ट. क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण बॅरिकेड्सवरचा भार कमी करायचा आहे. नक्कीच यापुढे देखील आपल्याला सेमीफायनल आणि फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्याच्यामुळे कुठेही अडथळा येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आणि बॅरिकेड्सवरचा भार कमी करायचा आहे. आणि यावेळेला मात्र श्रीसाई वणन संघाचा चढाईपट्टू चढाईचा भार वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय गजानन संघर्ष केशी संघाचा चढाईपट्टू. या सामन्याच्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत सुधीरजी कदम, त्याचप्रमाणे सत्यवानजी दळवी आणि सरपंचांच्या भूमिकेत अक्षय सुरे. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारत होते डुअर डायरेक्ट. तिसरी चढाई धोक्याची चढाई. बसर वाजलेला आहे. नक्कीच तिसऱ्या चढाईची पंचांनी इशारत केलेली आहे आणि यावेळेला मात्र बघूया किती गुणांची कारवाई. श्रीसाई वणन मोठा गुणांचा खिंडार पुन्हा एकदा पाहायला मिळेल. बघूया पंचांचा निर्णय काय येतो. 2 गुणांची कारवाई श्रीसाई वणन संघासाठी. चालू सामन्याचं गुणफलक एकदा आपण पाहूया. श्रीसाई वणन 7 गुणांवरती आणि गजानन संघर्ष केशी हा संघ खेळतोय 5 गुणांवरती. एका गुणाची कमाई गजानन संघर्ष केशी 6, श्रीसाई वणन 7. एका गुणाची अजून सुद्धा आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती श्रीसाई वणन संघाकडे. अत्यंत चुरशीचा असा चाललेला सामना. त्यामुळे मात्र एका गुणाची आघाडी श्रीसाई वणन संघाकडे. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय प्रथमेश काटकर. 9 नंबरची जर्सी परिधान केला चढाईपट्टू. समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण गजानन संघर्ष केशी संघाचं.
आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बऱ्याच वेळानंतर जिमी 3 नंबरची जर्सी परिधान केलेला गजानन संघर्ष केशी संघाचा चढाईपट्टू निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. आणि श्री साई वणन संघाच्या माध्यमातून यशस्वी टॅकल आपल्याला पाहायला मिळतोय. जिमीला देखील बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो श्री साई वणन संघाचा चढाईपट्टू. श्री साई वणन संघाचा आंबेकर चढाईच्या मारण्यासाठी सज्ज होतोय. 4 नंबर जर्सी परिधान केलेला गजानन संघर्ष केशी संघाचा चढाईपट्टू समोर असलेल्या 7 खेळाडूंच्या अभ्यंतर क्षेत्ररक्षणामध्ये चढाई सजवली जाते. बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न आणि यावेळेला मात्र बघूया बंटी किती गुणांची कमाई करतो आपल्या संघासाठी. गजानन संघर्ष केशी उरलेले 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत विथ बंटी आणि यावेळेला मात्र मोठा गुणांचा पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळतोय. गजानन संघर्ष केशी संघ अर्थातच रत्नागिरीचा टायगर यावेळेला पुन्हा आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळेल. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. डू ऑर डायरेक्ट सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. नक्कीच जर 2 खेळाडू या चढाईपट्टूला पकड करतात 2 गुणांची भर पडेल ती गजानन संघर्ष केशी संघाच्या खात्यामध्ये. पण जर दोन्ही खेळाडूंना बाद करू शकला तर मात्र श्री साई वणन एकूण 2+2 4 गुणांची कमाई श्री साई वणन संघासाठी होऊ शकते. बघूया शेवटच्या क्षणापर्यंत चाललेलं तुमचं पंचांचा डिसिजन काय येणार. शेवटचा क्षण आणि यावेळेला मात्र निकाल लागतोय. चढाईपट्टू बाद होतोय. सुपर टॅकल प्रमाणे 2 गुणांची कमाई गजानन संघर्ष केशी संघासाठी. पाहूया एकदा सामन्याचं गुणफलक. गजानन संघर्ष केशी 8 आणि श्री साई वणन 9. एका गुणाची अजून सुद्धा आघाडी आपल्याला पाहायला मिळते श्री साई वणन संघाकडे. खरं तर दापोली तालुक्यातील दादा संघ म्हणून ओळखला जाणारा गजानन संघर्ष केशी, पण त्याच संघाला इतका टफ पद्धतीने खेळाचं प्रदर्शन केलं जातं ते श्री साई वणन संघाच्या माध्यमातून अत्यंत चुस्तीचा सामना क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळतोय. पैसा वसूल हाय व्होल्टेज सामना. श्री साई वणन 9 नंबरची जर्सी परिधान केला प्रथमेश काटकर यावेळेला चढाईचा मारवताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर 3 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण याही वेळेला सुपर टॅकल ऑन आहे. जर प्रथमेश काटकरला देखील पकड होते 2 गुणांची भर पडेल. पुन्हा एकदा ते गजानन संघर्ष केशी संघाकडे आणि एका गुणाने आघाडीवरती जाईल तो गजानन संघर्ष केशीचा संघ. प्रथमेश काटकर कोणतीही रिस्क न घेता आपल्या कोर्टमध्ये मागे फिरला. प्रत्युत्तरासाठी सज्ज झाला तो गजानन संघर्ष केशी संघाचा चढाईपट्टू. एकंदरीत जर आपण गजानन संघर्ष केशी संघाचा विचार करतोय जिमी बॅकलाईनच्या बाहेर आहे, बंटी बॅकलाईनच्या बाहेर आहे, बबलू देखील बंटी बहुलाच आपल्याला खेळताना दिसत नाहीये. हॅलो, संकेत हेदुकर या ठिकाणी या सामने पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती ते आमंत्रित आहेत. संकेत हेदुकर. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा प्रथमेश काटकर चढाईचा मार मारण्यासाठी सज्ज होतोय. मागच्या चढाईमध्ये त्याला रिकाम्या हाताने मागे फिरावं लागलं. यावेळेला देखील सुपर टॅकल ऑन आहे. प्रथमेश काटकरवरती फार मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघाकडे एका गुणाची आघाडी आहे. जर प्रथमेश काटकरला पकड झाली तर एका गुणाची आघाडी जाऊ शकेल ती गजानन. या ठिकाणी संकेत हेदुकर यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील आमचे अध्यक्ष प्रेम चव्हाण. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. हॅलो, नक्कीच श्री साई वणन या मैदानावरती एक वेगळा इतिहास रचण्याचा प्रयत्न करतोय. 3rd रेट डू ऑर डायरेक्ट करा अथवा मरा अशी स्थिती असताना समोर 2 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. सरपंचांच्या भूमिकेत अक्षय सुरू आहे. डोळ्यात तेल घालून रात्रीचे 11:30 वाजता देखील यशस्वीरित्या हा सामना पार पाडला जातोय दापोली असोसिएशनच्या माध्यमातून. एका गुणाची कमाई श्री साई वणन संघाच्या खात्यामध्ये आणि आता मात्र एकुलता एक उरलेला गजानन संघर्ष केशी संघाचा चढाईपट्टू. चालू सामन्याचं गुणफलक आपण एकदा पाहणार आहोत. यावेळेला मात्र पकड होतीये ती गजानन संघर्ष
केळशी संघाला बोनस गुणाची कमाई गजानन संघर्ष केळशी संघाच्या माध्यमातून. त्याच वेळेला 1+2 एकूण 3 गुणांची कमाई. संकेत येदुकर आमचे मित्र यांच्याकडून संघटनेसाठी रोख रक्कम 1001 रुपयाचं या ठिकाणी देणगी स्वरूपात प्राप्त झाले. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा नव्या जोशाने सज्ज झालेला गजानन संघर्ष केळशी आपल्याला पाहायला मिळतोय. मध्यंतरानंतर अत्यंत दुसरीचा सामना. जिमी बॅकलाईनच्या बाहेर बंटी खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी सज्ज होतोय. पिंट्या आंबेकरला कदाचित खेळावं लागेल, बबलूला देखील खेळावं लागेल. बघूया मध्यंतरानंतर काय सिच्युएशन आहे आणि त्यानुसार बबलू आणि पिंट्या आपल्या खेळाचं प्रदर्शन करताना कदाचित पाहायला मिळतील. आणि यावेळेला मात्र एका गुणाची भर पडते ती गजानन संघर्ष केळशी संघाच्या खात्यामध्ये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय रत्नागिरीचा टायगर उर्फ बंटी आंबेकर. निदान रेषा यशस्वीरित्या पार करतोय. समोर 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये बंटीच्या माध्यमातून ही चढाई सजवली जाते. अतिशय शांत आणि संयमी खेळीचा पवित्र. बझरची डिक्टिक चालू होते. बझरकडे नजर जाते आणि बंटी आपल्या कोर्टमध्ये मागे फिरण्याच्या विचारामध्ये आपल्याला दिसतोय. नक्कीच रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय प्रथमेश काटकर. आणि यावेळेला मात्र तिसऱ्या चढाईची इशारा होते. डोअर डायरेक्ट जी चढाईचा भार वाहतोय जिमी. गजानन संघर्ष केळशी संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जिमीच्या माध्यमातून चढाई सजवली जात होती. आणि यावेळेला मात्र उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना. जिमीच एकंदरीत खेळ आहे या मैदानावरती अजूनपर्यंत आपल्याला सजलेला पाहायला मिळत नाहीये. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय 10 नंबर जर्सी परिधान केलेला प्रशांत. श्री साई गणन संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा जिमी आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. क्रीडा रसिकांना विनंती असेल की आपण बॅरिकेड्सवरचा भार कमी करायचा आहे. बझरची डिक्टिक चालू होती आहे आणि श्री साई गणन संघाचा चढाईपटू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय बंटी. दहा नंबर जर्सी परिधान केलेला श्री साई गणन संघाचा चढाईपटू यावेळेला चढाईचा भार वाहून आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साई गणन संघाच्या माध्यमातून समोर असलेल्या गजानन संघर्ष केळशी संघाच्या 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आज एकंदरीत जर आपण गजानन संघर्ष केळशी संघाचा विचार करतोय, आविष्कार साळवी, बबलू आणि पिंट्या आंबेकर असे 3 दिग्गज खेळाडू आज आपल्याला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळत नाहीये. एकंदरीत जिमी आणि बंटी या दोघांना फार मोठी जबाबदारी पेलवावी लागते गजानन संघर्ष केळशी संघाच्या माध्यमातून. 2 नंबरची असे प्रदान केलेला गजानन संघर्ष केळशी संघाचा चढाईपटू बोनस गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. एका यशस्वी बोनस गुणाची कमाई गजानन संघर्ष केळशी संघाच्या खात्यामध्ये. 3rd रेड डू ऑर डाय रेड.
एका यशस्वी गुणाची कमाई श्रीसाई वडद संघाच्या खात्यामध्ये. चालू सामन्याच्या गुणफलकावरती एकदा नजर आपण भिरकावूया. बघूया चालू सामन्याचं गुणफलक. वडद संघ खेळतोय 17 गुणांवरती आणि गजानन संघर्ष 13. 13-17, 17-13. टीम का स्कोर है 17. शायद बढ़ न जाई खतरा. आणि यावेळेला गजानन संघर्ष 81. 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये चढाई सजवली जाते श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून. आणि काहीसा त्रुटी समय मागून घेतला गेला आहे. चढाईपट्टू गजानन संघर्ष केसी संघाच्या माध्यमातून चढाईच्या मार्गासाठी सज्ज होतो. समोरच्याला 6 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये निदान यशस्वीरित्या पार केली जाते. आणि यावेळेला मात्र चवडा पकड करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. पल्सरशी टेक्निक आणि यावेळेला मात्र पकड उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना दाखवून दिला श्रीसाई वडद संघाने. पण त्याच वेळेला यशस्वी बोनस गुणाची कमाई गजानन संघर्ष केसी संघाकडे. नक्कीच आज आपण श्रीसाई वडद संघाचा जर विचार करतोय, आपल्याला दिग्गज कोच आपल्याला उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. ज्या मार्गदर्शकांमुळे श्रीसाई वडद हा संघ आज इथपर्यंत प्रवास करू शकलेला आहे, त्या मार्गदर्शकांचे देखील मनपूर्वक आभार. नक्कीच ज्या वेळेला आपल्याला गुरु लाभतो आणि जर आपण गजानन संघर्ष केसी संघाचा विचार करतोय, शैलेश सर सामंत. नक्कीच शैलेश सरांचं नाव कोणत्याही मैदानावरती घ्यावं. फक्त दापोली तालुका नाही, रत्नागिरी जिल्हा नाही, तर महाराष्ट्र नाही, संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांचं नाव ओळखलं जातं असं शैलेश सर सामंत असा महत्वाचा गुरु लाभला गेला तो गजानन संघर्ष केसी संघाला. पण त्याचप्रमाणे श्रीसाई वडद संघाचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच आपल्याला 2 दिग्गज मार्गदर्शक श्रीसाई वडद संघाच्या पाठीमागे विराजमान झालेले पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय जिमी. नक्कीच रिक्षा चालक मालक व्यवसायी संघटना एसटी स्टँड दापोली यांच्या आयोजनानं भव्य कुलागडातील तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय. वडद संघ 18 गुणांवरती आणि गजानन संघर्ष केसी संघ खेळतोय 16 गुणांवरती. अत्यंत चुरशीचा सामना. नक्कीच कबड्डी प्रेमींसाठी परिपूर्ण मेजवानी या दोन्ही संघांनी आज आपल्या समोर ठेवलेली पाहायला मिळते. अत्यंत चुरशीचा सामना. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय 5 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये जिमी. आज ज्याप्रमाणे आपण जिमीचा खेळ बघतोय तितका फॉर्म आपल्याला पाहायला मिळत नाहीये, पण नक्कीच गजानन संघर्ष केसी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला आठवलं पाहिजे आपण घेतलेली मेहनत, आपण केलेला वर्कआउट आणि आपण इथपर्यंत केलेला प्रवास. या जर सर्व गोष्टींची ज्यावेळेला आपल्याला जाणीव असते त्याच्यानंतर आपण शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन केलं गेलं पाहिजे. पण त्याच वेळेला क्षणिक आक्रमक वृत्ती ही खासियत आहे गजानन संघर्ष केसी संघाची. पण त्याच वेळेला ज्याप्रमाणे आज आपण श्रीसाई वडद संघाचा विचार करतोय, दापोली तालुक्यातील दादा संघासमोर खेळत असताना श्रीसाई वडद संघ ज्याप्रमाणे आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय, लाजवाब. मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करेन की दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण ज्याप्रमाणे आपल्याला खेळ पाहायला मिळतोय लाजवाब. तोंड नाही या सामन्याला. थोड्या समयानंतर पुन्हा एकदा आपण जाऊया सामन्याकडे. दरम्यान 2 नंबर जर्सी प्रदान केलेला गजानन संघर्ष केसी संघाचा चढाईपट्टू चढाईच्या मार्गातून आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक शिंदे बोनस गुण मिळवण्याचा दावा केला जातोय, प्रयत्न असफल ठरतोय. आणि यावेळेला मात्र तिसरी चढाई 2 श्रीसाई वडद संघाच्या माध्यमातून.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामन्याचं गुणफलक श्री साई वणंद 19 आणि गजानन संघर्ष केळशी 16. 19-16, 16-19 असं गुणफलक असताना 2 गुणांची कमाई श्री साई वणंद संघाकडे. श्री साई वणंद संघ पोहोचतो 21 गुणांवरती आणि गजानन संघर्ष केळशी 16 गुणांवरती. 17 गुणांवरती गजानन संघर्ष केळशी. एका यशस्वी गुणाची कमाई. अत्यंत चुरशीचा सामना. श्री साई वणंद संघाचा चढाईपटू प्रशांत यावेळेला चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा, जोखीम स्वीकारणारा जिमी. यापुढे होणारा सामना असेल श्रीराम करदे विरुद्ध चालू सामन्यामधील विजयी संघ. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो सेमीफायनल अर्थातच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. तर त्या संघाला विनंती असेल की आपण हा सामना जिंकल्याच्या नंतर क्रीडांगणामध्ये थांबायचं. श्रीराम करदे खेळण्याच्या दृष्टीने आपल्याला दुसरा पुकार. पुन्हा एकदा प्रशांत चढाईच्या मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. रिकाम्या हाताने मागे फिरतोय. पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारा जिमी. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा इशारा केला जातोय तो श्री साई वणंद संघाच्या चढाईपटूसाठी. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे असल्याचा पंच अर्थातच सामन्याचे सरपंच अक्षयजी सुर्वे इशारा करतायत. अत्यंत चुरशीचा सामना. एका यशस्वी गुणाची कमाई गजानन संघर्ष केळशी संघासाठी. पाहूया सामन्याचं गुणफलक. केळशी संघ खेळतोय 19 गुणांवरती आणि वणंद संघ खेळतोय 21 गुणांवरती. 2 गुणांची आघाडी श्री साई वणंद संघाकडे. अत्यंत चुरशीचा सामना. नक्कीच क्रीडा रसिक हो, यावेळेला आपली साथ मिळाली पाहिजे. त्रुटी समयानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आज आपल्याला गजानन संघर्ष केळशी संघाच्या कोचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत बट्टूजी खोत. नक्कीच बट्टूजी खोत, इतक्या थंडीमध्ये देखील आपण कोचची भूमिका अचूक बजावत आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. ज्याप्रमाणे आपण बट्टूजींचं प्रेशर बघतोय, नक्कीच घेतलेली मेहनत बट्टूजींना आठवत असेल. आणि यावेळेला मात्र श्री साई वणंद संघाचा चढाईपटू प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 9 नंबरची असे प्रदान केलेला श्री साई वणंद संघाचा चढाईपटू आणि यावेळेला मात्र यशस्वी पकड होते. अत्यंत चुरशीचा सामना आणि यावेळेला मात्र गुणांमध्ये फेरबदल होऊ शकतो. उत्कृष्ट पकड. जर ऋतिक शिंदे निसटला असता तर मात्र फार मोठ्या गुणाचा बदल पाहायला मिळाला असता. चालू सामन्याचं गुणफलक एकदा आपण पाहूया. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. वणंद संघ खेळतो 23 गुणांवरती आणि गजानन संघर्ष केळशी 20 गुणांवरती. 3 गुणांची आघाडी. चालू सामन्याचा गुणफलक 24 विरुद्ध 21. अत्यंत हाय व्होल्टेज सामना. प्रत्येक क्रीडारसिकाच्या अंगावरती काटा आणणारा सामना आपल्याला या क्रीडांगणावरती अनुभवायला मिळतोय. एक मिनिट झालं ना अजून.
आणि दरम्यान सामना संपतो. या सामन्यामध्ये विजय ठरला श्री साई वणचा संघ. चला